हाय फ्रेंड्स, आज आपण माहीन मुळ्याचे लोणचं ही रेसिपी पाहणार आहोत. खूप सुंदर आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं असतं. त्यासाठी बघा, हे माहीन मुळे घेतले आहेत. आपल्या इकडे मिळत नाही. सातारा, कोल्हापूर, सांगली या इकडे मिळतात. मला अर्धा किलो मिळाले. मी छान असे स्वच्छ धुवून घेतलेत. खूप आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे. ज्यांना बीपीचा शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी आणि किडनीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पण. हे बघा, धुवून छान असे सुकवून घेतले आणि चाकूने असे वरनं त्याची साल काढायची, सहज निघते. आणि असा आतून बघा पांढरा होतो, पण नंतर ते आपण सगळी साल काढेपर्यंत त्याचा रंग बदलतो थोडासा, पण खायला खूप चांगला असतो. तुम्ही जर असा खाल्ला तर आल्यासारखी त्याची टेस्ट लागते, म्हणून असं आपण खाऊ शकत नाही. मग आपण लोणचं बनवून खाऊ शकतो. त्यासाठी मसाला बनवते बघा. एक छोटी वाटी आपण जिरे घेतले, एक छोटी वाटी मोहरी, एक छोटी वाटी धणे अख्खे जिरे घेतले आहेत आणि एक छोटी वाटी आपण बडीशेप घेतली आहे. ते आपण भाजून घेणार आहोत. फक्त गरम करायचं आहे, जास्त त्याला भाजायचं नाही. त्याचा फक्त कच्चेपणा घालवायचा आहे आणि स्वाद पण छान लागतो. आपण घरचा मसाला तयार केला तर आपण तो मिक्सरला फिरवून घेणार आहोत जाडसर. हे बघा, अशा प्रकारे मी त्याचे तुकडे करून घेतलेत. छोटे छोटे तुकडे करून घेतले. जर मोठे केले तर ते आपण खाल्लं जात नाही, मग छोटे केले तर वापर कमी होतो. त्यासाठी आपण सेंधवा नमक घेतले 1 चमचा, एक चमचा काळा नमक आणि 1 चमचा आपण घरगुती साधं नमक मीठ टाकलं आहे. आणि जो मसाला आपण भरडून घेतला होता जाडसर, तो टाकला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. मी 3 चमचे टाकले आणि 1 चमचा हळद टाकली. हळद पण आपल्यासाठी खूप चांगली आहे, अँटीबायोटिकचं काम करते. छान असं आपण हलवून घेतो आहे. खूप सुंदर, चवीला पण खूप सुंदर लागतं. तुम्ही घरच्या घरी बनवलं तर आपण त्याची स्वच्छता पण व्यवस्थित, आणि आपण जे मसाले तेल वापरतो ते पण चांगल्या प्रतीचं वापरतो. त्यामुळे मैत्रिणींनो, अशा प्रकारे करून बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कसे करायचं ते लक्षात येईल. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व साहित्य हलवून घेतलं आहे आणि जेवढं मुरेल ना तेवढं खूप छान लागतं बघा माहीन मुळ्याचं लोणचं. त्यानंतर आपण सर्व हलवून घेतलं आणि 1 दिवस पूर्ण झाकून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी बघा, छान असा सर्व मसाला त्याला लागला आहे. त्यानंतर मी लसणाच्या 3 कांड्या सोलून घेतल्या होत्या, त्या टाकल्या आहेत. हिरवी मिरची घेतली आहे, कमी तिखटाची आहे, आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत. खूप छान लागतं मुरल्यानंतर. आणि 1 मोठा लिंबू अख्खा मी त्यामध्ये रस त्याचा पिळून घेणार आहे. लिंबाने खूप छान स्वाद लागतो आणि टेस्ट पण छान लागते बघा. म्हणजे अगदी लोणच्याची टेस्ट लागते, आंबटसर. छान असं पिळून घ्यायचं आहे. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपण तेल गरम करून घेतले आणि थंड करण्यासाठी ठेवले. थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. मिरची आणि लसूण टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर चवीला भन्नाट असं लोणचं होतं. हे बघा, छान असं हलवून घ्यायचं आहे आणि बेल आयकनचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि छान छान रेसिपी पाहायला मिळतील. त्यानंतर आपण जे तेल थंड करून घेतलं होतं ते ओतत आहोत. आपण सुरुवातीला कमी तेल टाकणार आहोत, नंतर जेव्हा आपण बरणीमध्ये भरणार आहोत तेव्हा टाकणार आहोत जास्त, म्हणजे लोणचं आपलं खराब होणार नाही. बरणीमध्ये टाकल्यानंतर वरती तवंग येईल असं तेल टाकायचं, म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि लोणचं काढताना ओला चमचा किंवा ओला हात लावायचा नाही. हे बघा, हळद टाकली आहे 1 चमचा, म्हणजे ते चांगलं वर्षभर तरी छान टिकल असं लोणचं राहतं. आपण जर ओला हात नाही लावला तर चमचा जरी घातला तरी कोरडा घ्यायचा आहे, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. अशा प्रकारे छान हलवून घेतले आणि मी 3 मोठी लिंब घेतली होती, त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्यात. त्या पण त्यामध्ये टाकल्या आहेत. खूप सुंदर लागतं चवीला.
तुम्हाला जर त्यामध्ये गूळ टाकायचा असला तर तुम्ही गूळ किंवा साखरेचा पण वापर करू शकता. मी यामध्ये नाही टाकलं, राहिलं म्हणजे माझ्याकडून टाकायचं. नंतर बघा अशा प्रकारे आपण झाकून ठेवले. जरा वेळाने आपण त्यामध्ये लाल मिरची टाकणार आहोत. टेस्टप्रमाणे तुम्हाला जर हवी असेल तर टाकू शकता, नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल, स्किप करू शकता तुम्ही. हे बघा असं छान आपण हलवून घेतो आहे. बघा किती सुंदर झालं आहे. वाटीमध्ये बघू शकता. आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकतो. आपल्या इकडे याचं जास्त महत्त्व नाही आहे, कारण आपल्याला ते म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं त्याची किंमत कळत नाही. पण परदेशातील लोक औषध म्हणून त्याचा वापर करतात, कारण ते आपल्याला BP कमी करण्यासाठी मदत होते. शुगरची लेवल त्याने कमी होते. आणि तुम्ही गुगलला सर्च करून पाहू शकता मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम असेल तर तो पण प्रॉब्लेम याने कमी होतो. त्यानंतर एक आपण काचेची बरणी घेतली, स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे, कोरडी करून घेतली. त्यामध्ये आपण लोणचं भरणार आहोत, म्हणजे वर्षभर छान टिकेल. आणि भरल्यानंतर आपण वरपर्यंत तेल येईल असं नंतर टाकणार आहे मी. हे बघा किती सुंदर झालं आहे लोणचं, माईन मुळ्याचं लोणचं. मैत्रिणींनो, आपण ही रेसिपी कुठून पाहतात ती आपण कमेंट करून कळवू शकता. आणि रेसिपी आवडली तर छान छान कमेंट करा, शेअर करा. आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. पुढच्या रेसिपीसाठी तयार. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.